नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आज ना शिवराज्य अभिषेक सोहळा आहे. तर आपल्या शिवराज्य अभिषेक सोहळ्याच्या माझ्या सर्व शिवभक्तांना आणि यूट्यूब फॅमिलीला खूप 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 अशा साऱ्या शुभेच्छा. आणि इकडं ना काल एवढं वारं सुटलेलं आणि तर खरंच काय विचारूच नका. तर वाऱ्यानं अक्षरशः नारळ पडल्यात आपलं. तर कवळंच आहे, तर आणखीन काही निबार नाही तर झालेलं ही नारळ. तरी पण 6 नारळ पडलेत आणि आंबे पण भरपूर असं आंबे पडलेत बरं का. वारं एक अर्धा तास सुद्धा वारं नसेल, पण त्या अर्धा तासाचं वारं एवढं नुकसान करून जातंय की खरंच काय विचारूच नका. आणि छोटं मोठं पण नारळ असं भरपूर पडलेत बरं का. नारळाला नारळ पण भरपूर लागलेत. तर चला म्हणलं आज आंब्याखाली आंबे बघायला आली, तर इथं सगळं नारळच पडलेलं दिसलं. मग नारळ आणि आंबे, थोडंसं आंबं पण घेतलं, जास्त काय नाही काढलं आंबं. तर वाऱ्यानं तिथं पण आंब्याचं नुकसान झालंय बघा. आणि इकडं मग ना आंब्याखाली जरा वेळ म्हणलं चला. आज वातावरण पण बदलले, आता पावसाचं वातावरण, म्हणजे ऊन जरा कमी झालंय आणि छान असं वातावरण झालंय बरं का. तर आंब्याखालचं शूट आहे, थोडंसं घेतलं तर छान वाटतं. रानात आल्यावर फ्रेश वातावरण असतं रानातलं. आणि घरी कसं असं बघा तुम्ही, ही होतं असं कोंदटल्यासारखं होतं आपल्याला. तर म्हणलं चला आज रानात जाऊया आणि रानातच थोडंसं दाखवूया रानातलं पण. तर इथं मस्त असं छान आंब्याखाली बसली आणि म्हणलं चला आज आपलं यूट्यूब फॅमिलीशी थोडंसं बोलूया. तर मी काल ना एक व्हिडिओ टाकलेला की शक्तिपीठ महामार्ग आपल्या शेतातून गेला आहे. तर मला 1-2 कमेंट आल्या की त्याचा मोबदला भरपूर मिळतो आणि तुम्हाला तर त्याचे पैसे पण भेटतील. तर क्षेत्र जास्त गेलं तर मग जास्त मोबदला भेटणार. थोडंसं आपल्याला 1 एकर क्षेत्र आहे आणि एका एकरातनं 10-12 गुंठ क्षेत्र बाधित होणार आहे. तर त्या 12 गुंठ्याचं किती भेटणार आहे तर पैसे सांगा तुम्ही. आणि 12 गुंठ्यात आपण दुसरीकडं पण क्षेत्र म्हणजे जमीन नाही घेऊ शकत. आणि आता ही जी आहे ना, ही एकदम रोड टच आहे. अजिबात असं म्हणजे पालखी महामार्गाच्या एकदम 1000 फूट अंतरावर रोड टचच आपलं रान आहे. आणि दुसरीकडे घ्यायचं म्हणल्यावर आपल्याला असं भेटेल का? आणि असं भेटणार तर नाहीच. आणि आता आमच्या गावात सध्या ना एवढं रेट वाढल्यात की खरंच काय विचारू नका. प्रमाणाच्या बाहेरच रेट वाढल्यात. आणि आता तर ही शक्तिपीठ महामार्ग गेला आहे, आणखीनच रेट वाढणार. मग कसं शक्य आहे आपल्याला रान घेणं? तर जास्त पेमेंट मिळणारं घेणार, पण कमी ज्याचं क्षेत्र जाते, कमी पेमेंट भेटते, त्यांना नाही घेता येणार. असं म्हणजे आमचं तर तसं म्हणणं आहे की आपल्याला नाही भेटणार. जास्त पेमेंट मिळालं असतं तर मग भेटलं असतं. रेट पण तसंच आहे इथं भरपूर. आणि तिथं घेतलं तर मग तिथं बघा कसं असतं. तिथं बाहेरगावी आता कुठं भेटणार आपल्या आमच्या माळखांबी गावात तर नाही भेटणार असं माझं म्हणणं आहे. कारण का भरपूर लोकांचे क्षेत्र गेलेत, 1 एकर 2-2 एकर काय जणांचं गेले. तर त्या लोकांना भरपूर पैसे मिळतात, मग ती लोकच प्लॉट घेणार. आणि आपल्या गरिबाला असं थोडंसं कुठं भेटणार आहे तेव्हा बाहेर. आणि ती बाहेर जरी भेटलं ना तरी ती बघा तुम्ही, आपल्याला तिथं जायचं करायचं, तिथं पाणी आहे का नाही, तिथं क्षेत्र कसं आहे. आणि आमच्यात कसं असतं माहिती आहे का, की घरच्या माणसांना ना रानातली कामं करायला नाही जमत. म्हणजे त्यांना पण त्यांची कामं असते ती. मग इथं कसं होतं, मी रानातलं म्हणजे दारं म्हणा, आपल्या रानात तर काय गायींसाठी चाराच असतो, दुसरं काय नसतंच. मकवण, कडवळ आणि घास हीच असतं. पण त्याची पण दारं धरायला लागते ती ना. तर इथल्या इथं कसं मग माणूस पडदिशी येतं, बघतं, लगेच हँडेल होतं. तसं बाहेर घेतल्यानंतर तिथं हँडेलच होणार नाही ना, असं होणार आहे. तर मग बघू आता जसं पुढं कसं भेटल, काय होईल पुढचं काय माहिती नाही आपल्याला. जे आपण पाठीमागचं आहे ती बोलू शकतो, पण पुढची गोष्ट कुणालाही माहिती नसते बरं का पुढं.
परमेश्वराने आपल्या नशिबात काय लिहून ठेवलेलं ही काहीच माहिती नसती. तर जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर म्हणलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीशी ही गोष्ट सांगावी म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुढं आता गायींचा प्रश्न राहिला. तर आता काय झाले माहिती आहे का, भेसळयुक्त दूध आता भेसळ बंद झाली बघा. एवढं छान वाटायला लागलं ही भेसळ बंद झाल्यापासनं की आता कुठंतरी आपल्या दुधाला रेट वाढणार. आणि अशी चर्चा आहे आत्ता की 60-70 रुपये दुधाला रेट होईल. 60-70 रुपये रेट झाला तर बाकीचं पण सगळं महागणार. परत वैरणी पेंड ही सगळं महागणार. पण तसा रेट झाला तर मग आणखीनच चांगलं झालं म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट ना, आपल्यात आता एक 5 ते 6 दिवसात ना आणखीन एक गाय येते म्हणजे आणायची. कारण का व्यापाऱ्याचं एकच होतं की पहिलं पेमेंट फिटल्याशिवाय दुसरी गाय देऊ शकत नाही. तर आपलं पहिलं पेमेंट आता फिटलं आहे तर मग दुसरी गाय देणार म्हणून सांगितलं त्यांनी. गाय येऊ द्या. लोणीच्या गायी खरंच एक नंबर गाय दुधाला निघते ते बघा. व्यापारी लोणीवरनं गाय आणतात. तर मग माझ्याकडे एक लोणीच्या 2 गायी आहेत त्या. तर दुधाला 10, 12, 13 लिटर चालणाऱ्या गायी आहेत त्या माझ्याकडं. तर त्यांचं म्हणणं आलं मग तशीच गाय तुम्हाला लोणीवरनं आणलेलीच देतो. तर मग बघू आता. आणि आणखीन पण माझा गाय वाढवण्याचाच विचार चालू आहे बरं का. आता सध्या तर वैरणीचं एवढं प्रॉब्लेम चालू आहे. तर पण ऊस ही बघायचं चालू आहे. कुठं तर होईल ॲडजस्ट. तोपर्यंत आपल्याला मुरघास पण आहे. एवढं म्हणजे फक्त एवढं भीती वाटायला लागली की आता मुरघास संपला, असा पटपट संपला तर मग पावसाळ्यात काय करायचं. तर तोपर्यंत येतील की आणखीन वैरणी. आणि ऊस सध्या आता ऊस बघायचं चालू आहे. तर गायींचं चारा असला ना मग गायींचं बाकीच्या कामाला काहीच टेन्शन नसतं. फक्त चारा पाहिजे असं वेळेच्या वेळेला. आणि गायींचं काम ना असं खरंच अगदी मनापासून आणि व्यवस्थित केलं पाहिजे. त्यांना फक्त काय व्यवस्थित करायचं असतं तर आपलं खाद्य जे आहे ना, खाद्य व्यवस्थित टाकायचं. दररोज एकच माप ठेवायचं, बदल करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट वैरण पण तशीच टाकायची. कसं म्हणजे असं नुसतं घासच कट करायचा तीच टाकायचं, कडवळ नुसतं कट करायचं तीच टाकायचं, तसं चालत नाही. मुरघास मकवान असं मिक्सच वैरण पाहिजे बरं का. आणि मुरघासाची एक पाटी कंटिन्यू वतायची. मग अजिबात गायींच्या दुधावर परिणाम होत नाही. आणि सगळ्यात एक नंबर गायींना चारा म्हणलं तर मग मुरघासच. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं बघा की मी बार्ली बंद करणार आहे. तर खरंच मी बार्ली बंद केली. आणि बार्ली बंद केली आणि सरकी पेंड पोतं आणलं आणि सरकी चालू केली. आणि बार्ली ना अशी एकदम बंद केली नाही, हळूहळू बंद केली. का तर लगेच दुधावर परिणाम होईल म्हणून. तर अजिबात दुधावर परिणाम झाला नाही. कारण का थोडी अशी कमी करत आणली. एकदम बंद केली ना मग ती दुधावर 100% परिणाम होतो. तर काहीच नाही म्हणजे काहीच परिणाम नाही झाला. आणि बार्ली कसं आता गाभण आपल्या गाय येते म्हणल्यावर त्यांना बार्ली देऊन तर चालणारच नाही. वेलेल्या गायला बार्ली ठीक आहे पण गाभण गायींना बार्ली नाहीच व्यवस्थित. तर मग माझा ही बार्ली बंद करण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला ती पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं ना मग ही आता ही पण गाय आपण चेक करून घेतली बरं का. तर ही गाय पण आपली आहे म्हणून सांगितले डॉक्टरांनी. आणि आता तिची तब्येत पण थोडीशी सुधारली. तर आता पहिल्यांदा पेमेंट कमी असल्यामुळे मी फक्त सरकीचंच पोतं आणलं. तर आता खपरीचं पण पोतं आणणार आहे पेमेंट आल्यावर गायींचं. तर कसं होतं आता बार्लीला 10 दिवसाला 2470 रुपये जायचं. मग त्यापेक्षा 1600 रुपयेचं एक सरकीचं पोतं आणि खपरीचं पोतं काय महिन्यातनं एक आणलं तरी चालतं. त्याच्यावर आपल्या गायींची तब्येत पण सुधारेल असं माझा विचार चालू आहे. तर लवकरच मी आता खपरीचं पण आणणार आहे बॅग एक. आणि ही आपल्या 15 बॅगा रेग्युलर ही तर आपल्याला लागते त्याच. आणि ह्या वेळेस ना गायींच्या खाद्याचं रेट पण वाढून आले ते 120 रुपयांनी. तर का वाढले तर ही युद्ध चालू आहे ना, युद्धामुळं तेल भेटत नाही त्यामुळं त्यांनी रेट वाढलेत. आणि टाकायला पण खाद्य त्यांनी लेट केलं. म्हणजे आपल्याला ना 27-28 तारखेलाच त्यांची गाडी यायची आणि ती आपली जेवढी ऑर्डर असेल तेवढी ऑर्डर टाकून जात होती. तर ह्यावेळेस त्यांनी जवळजवळ
3-4 तारीख आणली. 4 तारखेला त्यांनी आपली ऑर्डर पूर्ण केली. तेलाचा प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितलं. तर चला सर्वांना श्री स्वामी